जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 10 मार्चचं प्रवचन. प्रपंचात स्त्रीने कसे वागावे. पतिसेवा हाच आपला धर्म, प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म, अंतरी समाधान हेच आपले साधन, सर्वांनी राहावे सुखी, राम नाम नित्य घ्यावे मुखी, सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर, देहानी करावी सेवा, याहून तुझ्या लाभाचा नाही ठेवा. परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले, त्या लोभात न गुंतवावे चित्त, हाच परमार्थ सत्य. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे रामनाम, प्रपंची राहावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण. पतिव्रता साध्वी थोर थोर, त्यांचे करावे स्मरण, जे करील पुण्यवान, न बोलावी पतीस दुरुत्तरे, समाधान राखोनी अंतरे. जे सज्जनास आवडेल खरे, पती परतेन मानावे तुझे दैवत, घरात राखावे नेहमी समाधान. तुमच्या पतीसारख्यांची संगती, हीच भाग्याची खरी प्राप्ती. त्यांच्या आज्ञेने वागावे, त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे, राम धरिता चित्ती, प्रपंचाची काळजी त्याचे हाती. प्रपंची असावे खबरदार, परी लोभात न गुंतावे अंतर, धनसंग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत, जगाची रीत लोभात असणे, हे मात्र आपणास न आवडावे. देहाने करावी पतिसेवा, ध्यानी धरावा रामराया, त्याचा संसार उत्तम झाला, हाच आशीर्वाद माझा भला. प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती, तेथे धरिता नामाची संगती, काळजी विरहित आनंद दे. मुलीच्या लग्नाची काळजी करू नये, प्रयत्नाला सोडू नये, प्रयत्नांती परमेश्वर. हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल. आरंभी ज्याने स्मरला राम, त्यालाच प्रयत्ना अंती राम. हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. मिष्ट भाषण वरीवरी, विष आहे अंतरी, असल्याची संगत नसावी बरी. मी तुम्हास सांगतो हित, दृष्टांत न ठेवावे चित्त. राम सेवे करिता प्राण, म्हणून करणी आहे जतन. मान अपमान